दुसरीकडे खडकवासला धरण आता 75% भरलंय। मुठा नदीमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं जातंय। नदीकाठी न जाण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून घेऊयात। सचिन, आपण पाहतोय खडकवासला धरण भरलेलं आहे, सध्याची काय अपडेट आणि पावसाची काय परिस्थिती आहे? सचिन, गेले काही दिवसापासून पाऊस पडतोय आणि या पावसाचाच पाहायला गेलं तर हा पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रातून आज 5 दरवाजे जे आहेत ते खडकवासला धरणाचे सोडण्यात आलेले आहेत। मुळा-मुठा नदीमध्ये या पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। आजूबाजूच्या लोकांना जे आहे तो महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिलाय। गेले काही दिवसापासून खडकवासला धरण क्षेत्रात असणाऱ्या वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही तिन्ही धरणं जे आहेत त्यामध्ये चांगला पाऊस पडतोय। जवळपास 8 TMC हे धरण जे आहे ते धरण भरलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की पुढे आज पाऊस पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी खडकवासला धरण क्षेत्रातील प्रशासनाने आज सकाळी 2000 खरं तर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि आत्ता काही वेळापूर्वी हे पाणी जे आहे त्या खडकवासल्याच्या या धरण क्षेत्रातून सोडलं जात आहे। पुण्यातून हे पाणी खाली दौंड इंदापूरमध्ये जात असतं, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो। मात्र सध्या तरी आपण पाहतोय की पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रातून आज पहिल्यांदा या ठिकाणी 2000 क्युसेकनी पाणी सोडलेलं आहे। जवळपास 5 दरवाजे जे आहेत ते धरणाचे आत्ता उघडलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस प्रशासन असेल किंवा इतर अनेक पर्यटकांची खडकवासला धरण पाहण्यासाठी गर्दी जी आहे ती होत असते। मात्र आत्ता या परिस्थितीत खडकवासला धरण क्षेत्रातून सध्या पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते नदीपात्रात जात असताना पुणे महानगरपालिकेने आजूबाजूच्या लोकांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्या ठिकाणची संपूर्ण तयारी जी आहे ती गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर पुण्यातील काही इमारतीमध्ये आणि त्या ठिकाणी सोसायट्यांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं होतं। मात्र त्या पार्श्वभूमीवर आत्ता खडकवासला धरणाच्या 5 दरवाजे जे आहेत ते पहिल्यांदाच या पावसाळ्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। 2000 क्युसेकनी हे पाणी जे आहे ते सोडलेलं आहे। एकूणच आपण पाहतो या ठिकाणी जलसंपदा प्रशासन असेल, या ठिकाणचे पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी नागरिकांना पर्यटनालाही येताना काळजी घेऊन येण्याची विनंती करत आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।